नमस्कार मंडळी, पूर्ण ब्रह्ममध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तुम्ही म्हणताल असं काय सगळं सेटअप चेंज किती असा तर जे रोज व्हिडिओ बघतात ते का माहीतच असतात की जिथे माझी चूल वगैरे हा त्या पडवीचा काम आमचा चालू असा तिकडे माती पसरलेली आहे, सगळा जमीन करतो. तर त्याच्यामुळे म्हटलं आज थोडा निसर्गाच्या सानिध्यात बसून व्हिडिओ बनवूया आणि जागा हीच लागतली या कारण व्हिडिओज तसं असा. तर ह्या टोपात काय असा मंडळी, सध्या सीझन सुरू हा आवळ्याचो. थंडी सुरू झाली की आवळे बाजारात येऊ लागतात आणि हल्ली ते मोठे आवळे येतात हायब्रिडवाले. तर त्याची ना आवळा कँडी मस्त होता आणि गेल्या वर्षी आमच्या बागेतल्या आवळ्याच्या झाडात आवळे लागलेले, ते पण मोठेच आवळे असत आणि त्याचा व्हिडिओ बघितल्याने त्यांना माहीतच असतात. तेव्हा पण मी आवळा कँडीच बनवलेले कारण माझ्या लेकाक आणि लेकीक दोघांका आवळा कँडी खूप आवडतात. तर आवळा कँडी जो व्हिडिओ मी दाखवलं 2-3 झाले तरी मग परत आज काय आवळा कँडीचा तर मी बनवले आवळा कँडी. पण त्याचा जो रस असता ना ज्याच्यात आपण आवळे भिजत घालतो साखरेचो किंवा गुळाचो, तर ह्यावेळी मी दरवेळी साखरेचंच करते मी, पण ह्यावेळी गुळाचं ट्राय केलं. जरा म्हटलं बघूया कसं होतं. ऐकलं एकाकडनं की गुळाचे पण चांगले लागतात. तर तो अशा दोन्हींचा रस ना त्या रसाचा सरबत आज आपण बनवतो. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आधी दाखवते की आवळे मी कसे ते घातले ज्यांना माहीत नसतात त्यांच्यासाठी. तर असे हे साखरेत लावून ठेवलेलं साखर लावून ठेवलेली होती आवळ्याक, हे बघा. आणि त्याचं ते का पाणी सुटता, ह्याचं पाणी सुटता ना त्याचं आपण बनवतो सरबत. आणि हे असं ते गुळाचे असं ते बघा, एका पण तसंच पाणी सुटला. आणि हे गुळाचे असत ते मी मुद्दाम स्पेशल बनवले बाबांसाठी कारण डायबिटीस आहे का, तर ज्यांका डायबिटीस आहे त्यांना साखरेचे नको असतील तर आपण गुळाचे देऊ शकतो. दुसरी गोष्ट थोडेसे जास्त आरोग्यदायी होतात गुळामुळे साखरेपेक्षा. तर ह्याचं पाणी आहे ना तर मी आधी काढून घेतले गाळून. हे गाळत ठेवायचे आणि मग सुकत घालायचे. तर आधी आपला ह्या पाणी काढून घेऊया आणि मग त्याचं सरबत बनवूया. कारण सरबत बनवण्यासाठी ना मी ह्या काय वेगवेगळ्या करणे नाही आता. गुळ आणि साखरेचा जो रस असा तो एकत्रच करतले कारण सरबत काय आम्ही सगळीच पितलो असो, तर त्याच्यामुळे एकत्र करूया. कारण ह्या जास्त नाही असा आहे बरं, जर असंच असं की त्याची पण चव येऊन जाईल गुळाची पण. त्याआधी पहिल्यांदा मी काढते बाजू गळत ठेवूया. जो रस आला तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतास. म्हणजे आता केलं म्हणजे ह्या सगळा मी आता एकदमच करू काय माका असं काय नाही. असा आपण हे रस बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचो आपल्या हवं तेव्हा, जसं आपण प्रीमिक्स कसा वापरतो तसा. कारण हे एवढ्या सगळ्याचा सरबत एकदम नाही करू कावाचा, कारण 2 चमचे टाकला ना तरी ग्लासभर सरबत व्यवस्थित होता. थोडा वेळ ह्या गळत ठेवूया कारण ह्या गळल्याशिवाय मला ह्याच्यात मिक्स करूक नाही मिळायचं. कारण हे वेगळे सुकत घालूच्यात, हे वेगळे सुकत घालूच्यात, मिक्स नाही करूच्यात. तर ह्या गळल्यानंतर दुसरे पण गाळू. बऱ्यापैकी हे गळले आहेत आणि थोडंसं रस रावलं तर बराच असता कारण तेवढे ते जरा अजून सॉफ्ट होतं. तर ते एकदम जास्त न गळता काढून घेऊया. मस्त वास येता एक. हे पण ह्याच्यातच गाळूया. हे मी जरा थोडे केले कारण पहिल्यांदाच केलंय ना, तर म्हटलं कसे होतात आधी बघूया. चांगले लागले तर पुढच्या वेळी कदाचित मी गुळाचेच करेन कारण साखरेपेक्षा गुळ जरा जास्त पौष्टिक. आणि हो, ज्यांका ह्यो व्हिडिओ बघूच असतात ना पूर्ण, तर व्हिडिओ अपलोड केलेलो हा यूट्यूब चॅनलला माझ्या, त्याची लिंक आधी डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये देते, तर तो पण तुम्ही जाऊन बघू शकतास. तर हे मी जास्त पसरलं नाही बघा, छोटी छोटीच ताटा घेतले, जास्त मोठी नाही घेतले. कारण हे वाळवत असताना शक्यतो उन्हात वाळवायचे नाही असत. घरात जर वाळवलात ना फॅन खाली वगैरे तर अजून चांगले हळूहळू सुका होते, मग बरे सॉफ्ट होतात. मग मी काय करते आता एवढा ऊन आहे तर मग उन्हात घालायचे साधारण. आता इथे भरपूर कडक ऊन पण नाही असा, आणि जर तुम्ही कडक उन्हात घालतालात तर त्याच्यावर कपडो घालायचो म्हणजे ते हळूहळू हे होतं रे, एकदम कडक होऊचे नाही. डायरेक्ट सुरू करूया.
केलं चालू. तर म्हणजे आता बनवूया आपण सरबत. त्याच्यासाठी मी घेतलं एक ग्लास आणि ह्यो जो रस असा तो थोडंसं रस घ्यायचो, साधारण 2 चमचे. त्याच्या चवीवर आता कळत म्हाका तो किती घेवचो लागता. 2 चमचे वगैरे असं घेतलंय साधारण. नंतर मी गाळून बॉटलमध्ये भरून ठेवतले. आता मी लगेच घेतलंय म्हणून गाळून घेतले. रस त्याच्यात घालायचं पाणी. ह्यो जो ज्यूस आहे ना, जसं आपण विकत आणतो बॉटल पॅक बॉटलमधलो तसंच असतं. ह्यो घरगुती तयार होता फक्त. तर ह्यो जर नुसतं चमचोभर तुम्ही पिलात जेवणानंतर वगैरे, तर जेंका ॲसिडिटीचो त्रास असता तर तेंका ह्यो खूप चांगलो हा. तुम्ही नुसतं सुद्धा पिऊ शकतास. मी याचा सरबत करते. घालायचं पाणी आणि थोडासा मीठ, कारण आपण हे का मीठ नाही घातला, फक्त साखर हा. चवीपुरतं जरासं मीठ टाकायचा. आणि ह्या पेल्यात जा दिसता वाटीत तुमका असा आला, कारण आला पण पित्तशामक असता आणि आल्याचा जो तिखटपण असता थोडंसं तो हे का मस्त चव देतात सरबताला. त्याचा रस थोडंसं असं पिळतं ते. नाही घातलास तरी चालता, पण ह्या घातल्यानंतर त्याचा चव जरा चांगली येते मस्तपैकी. ढवळूया. झाला आवळ्याचा सरबत तयार. तर पिऊन बघते कसं झालं आता. म्हणजे गोड घालची काही एक गरज नाही, इतक्या मस्त गोड झाला आणि गुळाचा त्याच्याबरोबर असल्यामुळे आणि आल्याची चव पण त्याला मस्त लागतं. तर असा ह्या आवळ्याचा सरबत आमच्याकडे येईल असतं तुमका ह्याच गावताला तसा दिवसात आम्ही करून ठेवतो त्याच्यामुळे. आणि जर तुम्ही कॅन्डी बनवलास तर अशा प्रकारे ह्या उरलेला रस असा तो टाकू नको, त्याचं मस्तपैकी सरबत बनवून पिवा आणि येवा सरबत पिऊक. आणि हो, नेहमीप्रमाणे सांगा हयाच व्हिडिओ बघतास रोज पूर्ण ब्रह्मचे तर लाईक शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओ पण लाईक करा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा. हे सुकं घालूचे आहेत आधी पितंय मग सुकं घालूया.